श्रीरामपूर येथील अंबिका महिला नागरी सरकारी पतसंस्था यांनी दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती। संस्थेचे 4994 सभासद असताना या सभेस अंदाजे 100 ते 150 महिला पुरुष उपस्थित होते। हे जलद छायाचित्रण केले असल्याने ते स्पष्ट होईल। महिलांची संस्था असल्याने अचानक बाहेरून आलेले पुरुष संख्या दिसत होती। नोंदवहीवर त्यांच्या सह्या कशा घेतल्या त्यांची देखील चौकशी व्हावी। सभेस पुरेसा कोरम नसल्याने वास्तविक सहा तहकूब होणे पुढे घेणे आवश्यक होते। तसे न करता सभेचे सर्व विषय मंजूर करण्यात आले। ही बाब संस्थेच्या दृष्टीने बेकायदेशीर आहे। गोरे यांना तिथे अर्धा तास उभं केलं। त्यांचा अर्ज लवकरच त्यांच्याकडून घेण्यात आला नाही। बँक ही महिलांची असून एका महिलेसोबत हे वर्तन योग्य आहे का? गोरे यांना न्याय मिळू नाही यासाठी हे षडयंत्र आहे का? गोरे यांना सभेत बोलण्याची संधी मिळावी म्हणून व्यवस्थापक अण्णासाहेब जाधव यांच्याकडे 2दा लेखी अर्ज देऊ केला, पण त्यांनी तो नाकारला। हे अयोग्य आहे। तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांच्या सहकार्याने अर्ज घेतला। त्यामुळे गोरे यांनी पोलिसांचे आभार देखील मानले, कारण केवळ ते असल्यामुळे त्यांना बोलण्याची संधी मिळाली, नाहीतर ते गोरे यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी कधीही संधी दिली नसती। गोरे यांचे म्हणणे हे सर्व जनतेला कळणे अत्यंत गरजेचे आहे। बँकेचा घोटाळा व भ्रष्टाचार गैरव्यवहार उपस्थित सर्वांना कळेल म्हणून श्रीमती गोरे यांच्यावर दबाव आणला जात होता। गोरे यांनी सभेत बोलू नये म्हणून दबाव आणला जात होता, म्हणून श्रीमती गोरे यांचे सभासदत्व रद्द करण्याचे होते। बोलण्याची संधी मिळाल्यावर फक्त 10 मिनिटे बोला असे सांगितले, त्यामुळे सभेत महत्त्वाचे विषय मला घेता आले नाही असे त्यांचे म्हणणे आहे। सदरील सभा ही आम्हाला मंजूर नसल्याने हरकत घेत आहोत। नफा तोटा ताळेबंद मागवून सर्व खर्चाचा तपशील मला मिळावा। या सर्व बाबींचा विचार करून कोरम नसल्याने ही वार्षिक सभा रद्द समजून पुन्हा वार्षिक सभा घेण्यात यावी अशी मागणी महिला सभासद श्रीमती शीतल गोरे यांनी सहाय्यक निबंधक श्रीरामपूर यांच्याकडे केली आहे। निवेदनावर अनेक खातेदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत। त्याचबरोबर नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन सत्याला साथ आणि अन्यायाला लाथ हे ब्रीदवाक्य घेऊन शेवटपर्यंत गोरगरीब जनतेसाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार आहे। प्रहार जनशक्ती पक्ष जामखेड तालुका अध्यक्ष नय्युम भाई शेख सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली उपोषण केले होते। प्रहार संघटनेचे विशेष आभार। मीटिंग झाली त्याबद्दल आपले मत काय? आता 30 सप्टेंबरची मीटिंग ही मुळात वार्षिक सर्वसाधारण सभा होती। सभासदांना सर्वांना माहिती पत्रक पाठवणं, निवेदन देणं गरजेचं होतं, सभेची नोटीस पाठवणं गरजेचं होतं। पण मी अनेकांना विचारलं, परंतु त्यांना कुणालाही काही ठराविक त्यांच्या जवळची जे लोक आहेत त्यांनाच नोटीस त्यांनी पाठवली। बऱ्याच सभासदांना गेले कित्येक वर्षापासून सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस पाठवलेली नाहीये। त्यांना अनेक वर्षापासून डिव्हिडंड लाभांश वगैरे दिलेला नाहीये आणि मुळात ही कालची 30 सप्टेंबरची वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती खर्चाचा ताळेबंद, लॉस, प्रॉफिट अँड लॉस हे न सांगण्यापेक्षा त्यांनी माझं अवर्ग सभासदत्व रद्द करण्यासाठी ही सभा बोलवलेली होती। कारण यांनी माझा ठराव 15 नंबरला ठेवलेला होता अवर्ग सभासदत्व रद्द करण्यासाठी, आणि ते हात वरती करून सगळ्यांना मंजूर करण्यासाठी त्यांनी काही बनावट सभासद देखील आणलेले होते। आणि त्यांनीच त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीस मध्ये सांगितलं होतं की येताना सगळ्यांचं काहीतरी ओळखपत्र वगैरे पाहिजे जे बँकेचे सभासद आहेत म्हणून। पण त्यांनी कुठल्याही प्रकारचे काही चौकशी न करता अचानक सर्व ठिकाणाहून महिलांना बोलवलं। आणि जे महिला सभासद, महिलांची संस्था असताना देखील अंबिका महिला पतसंस्थेमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेला पुरुष अचानक कुठून आले आणि त्यांच्या सह्या का केल्या? काही बनावट सह्या देखील त्या ठिकाणी केलेल्या आहे, अंगठे देखील घेतलेले आहेत, हे मी स्वतः तिथे पाहिलेलं आहे। परंतु ही सर्वसाधारण सभा मुळात मी त्या सभेला अनेक प्रश्न विचारत होते, परंतु त्यांनी मला दबाव आणला, मला काही बोलू देत नव्हते। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार मी उघडकीस करते, म्हणून त्यांना माझा सर्वसाधारण अवर्ग सभासदत्व रद्द करायचं आहे। आणि माझं अवर्ग सभासदत्व रद्द करू नये म्हणून याआधी मी त्यांना नोटीस दिलेली आहे, त्याचे देखील माझ्याकडे उत्तर आहे। त्यांनी सांगितलं होतं की माझं सभासदत्व रद्द करण्याचं कारण त्यांनी सांगितलंय की तुम्ही संस्थेची बदनामी करताय। मी 2005 ते जून 2022
या 17 वर्षामध्ये मी रात्रंदिवस आम्ही माझे पती आणि मी कष्ट करून त्या ठिकाणी त्यांना 2,39,27,293 रुपयाच्या ठेवी दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या संस्थेच्या नावलौकिकामध्ये माझा आणि माझ्या पतीचा सिंहाचा वाटा आहे. आणि हे सभासदत्व रद्द करू नये म्हणून मी 5 ऑगस्ट 24 रोजी अंबिका महिला पतसंस्थेला देखील मी माझा खुलासा दिलेला आहे. तरी सुद्धा त्यांनी आणि याची एक प्रत पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक आदी सर्व ऑफिसला मी पाठवलेलं आहे. त्यानंतर अजूनही त्यांना मी सांगते, रात्रंदिवस आम्ही या ठिकाणी कष्ट करून भरपूर यांना कलेक्शन दिलेलं आहे, परंतु त्यांनी आमच्यावर खोटे नाटे आरोप केलेले आहेत. आणि त्यांचा मी गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार, मनमानी कारभार उघड करते म्हणून त्यांना माझं सभासदत्व रद्द करायचं आहे. मग त्यांनी आतापर्यंत 117 कोटीच्या ठेवी आहेत, 75 कोटीचं कर्ज वाटप दाखवलेलं आहे. आणि मग नफा निव्वळ 75 लाखच कसा? तसंच त्यांनी सांगितलेलं आहे की ही सामान्य जनतेचा संस्थेचा पैसा म्हणजे सामान्य जनतेचा पैसा आहे. जनतेच्या व्याजातून, जनतेच्याच पैशातून जनतेलाच फक्त आवळा देऊन कोहळा काढण्यासारखं हे आहे. काही संचालक मंडळाने स्वतःच्या पैशातून सामाजिक भान ठेवून स्वखर्चाने गोरगरीब विद्यार्थ्यांना काही दिले असल्यास तसे लेखी देऊन मोठेपणा केल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे संस्थेच्या सामाजिक योगदानाच्या पोकळ गप्पा यांनी मांडू नयेत. आणि त्याचप्रमाणे यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बनावट कर्ज वाटलेलं आहे. आणि त्यांना अवर्ग ऑडिट कसे होते याची शासन दरबारी चौकशी व्हावी. तसेच संचालक मंडळ, त्यांचे सगळे सोयरे, नातेवाईक यांना किती रुपयाचे कर्ज वाटप झाले, कर्ज देताना कागदपत्रांची पूर्तता काय घेतली, काय मॉर्गेज घेतले, संबंधित कागदपत्र मागण्याचा मला सभासद म्हणून कायदेशीर अधिकार आहे. आणि मी हे सर्व माहिती त्यांना मागते म्हणून ते माझे कायदेशीर अवर्ग सभासदत्व रद्द करतात. त्यामुळे संस्था सुरू झाल्यापासून गंगाजळीची रक्कम आजपर्यंत असंख्य खाते बंद झाल्यानंतर त्या खात्यावरची रक्कम कुठे कशी गेली, तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ यांच्याकडे जमा झालेल्या अवैध संपत्तीत संस्थेच्या पैशाचा वाटा काय याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असून पूर्वीपासून ते आतापर्यंत संचालक मंडळाने जनतेच्या पैशावर कशा प्रकारे डल्ला मारला याचा कायदेशीर भांडाफोड लवकरच होणार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी माझं सभासदत्व रद्द करण्यासाठी, संस्थेतून काढून टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात षडयंत्र रचून माझ्यावर खोटे नाटे आरोप करून माझ्या विरोधात कटकारस्थान करून माझ्या कामामध्ये अनियमितता आणण्यासाठी जाणून बुजून तिथल्या कर्मचारी आणि मॅनेजर लोकांनी जाणून बुजून त्रुटी ठेवण्यास सुरू केली. तसेच मला कायदेशीर कुठे गुंतवता येईल याची संपूर्ण तजवीज करून 7/5/2022 वृत्तपत्रामध्ये जाहीर प्रकटन केले. अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेचा भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून यांनी जाणीवपूर्वक मला कामावरून काढलेली आहे. त्याचप्रमाणे या संस्थेने अनेक ठिकाणी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केलेला आहे. याआधी या संस्थेवर आरोपी म्हणून हे सिद्ध झालेले आहेत. हे आता सध्या हे अटकपूर्व जामिनावर कामकाज करतात. तसे हे आरोपी म्हणून आज देखील आहेत आणि हे जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेले आहेत. त्यामुळं मी गेल्या 16 ऑगस्ट 2024 रोजी अंबिका महिला पतसंस्थेचा गैरव्यवहार आणि मनमानी कारभार याची चौकशी करून त्या ठिकाणी प्रशासक नेमावा म्हणून मी उपोषण केलेलं होतं महात्मा गांधी पुतळा. त्यावेळेस मला तहसीलदार साहेब आणि AR ऑफिस यांनी मला ते उपोषण लेखी आश्वासन देऊन स्थगित करण्याचं सांगितलं आणि 30 ऑगस्ट पर्यंत आम्ही चौकशी करून कारवाई करू असं लेखी आश्वासन दिलं होतं. परंतु त्यांच्याकडून मला कोणत्याही प्रकारची माझं समाधानकारक उत्तर मला मिळत नाहीये. त्यामुळे मी मुंबई आझाद मैदान येथे 23, 24, 25 रोजी सप्टेंबर रोजी मी मुंबई या ठिकाणी देखील उपोषण केलं. त्यानंतर मंत्रालयामध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून मी ह्यांना अंबिका महिला पतसंस्थेचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार विरोधी निवेदन दिलेले आहे. त्यांनी आयुक्तांना चौकशी करण्याचं देखील सांगितलेलं आहे. त्यामुळं अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित श्रीरामपूर या संस्थेची मी खोटी बदनामी करते असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र संस्थेमध्ये सुरू असलेला गैरकारभार, जनतेची चाललेली लूट, भ्रष्टाचार याला वाचा फोडण्यासाठी 100% मी प्रयत्न करत असून
मी केलेल्या तक्रारी, चौकशी, उपोषण, मोर्चे यामुळे जर संस्थेच्या कामकाजावर परिणाम होणार असेल तर यात माझा कोणताच संबंध नाही. भ्रष्टाचारामुळे संस्था बंद पडली तर आनंदाची बाब राहील. जनतेला लुटण्यापेक्षा संस्था बंद पडलेली बरी. ठेवीदार आणि सभासदांचे पैशावर हे डल्ला मारत असतील तर अंबिकाची दूधगंगा झालेली कधीही चांगली. एक माझे सामान्य नागरिक म्हणून मत आहे. त्यामुळं मला घटनेने, संविधानाने मला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानुसार मी शेवटपर्यंत लढत राहणार. अंबिका महिला पतसंस्थेमध्ये त्यांनी फक्त आमच्या कर्जावरती, फॉर्मवरती सह्या घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारचं कर्ज मला दिलेलं नाहीये. मी वेळोवेळी त्या पतसंस्थेमध्ये माझ्या घेतलेल्या कर्जाचं मला काय आहे, माझ्या सह्या वगैरे आहेत का नाही हे मी त्यांना विचारते, पण त्यांनी कोणत्याही प्रकारची मला माहिती देत नाहीये. प्रत्येक वेळे ते सांगतात तुम्ही कोर्टामध्ये जा. त्याच्यामुळं यांची पूर्णपणे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन यांच्यावर कारवाई व्हावी. तसेच माझे 15-16 वर्षाचे मुलं असून या अज्ञान मुलांना बँकेने नोटीस पाठवली आहे आणि या बँकेच्या टॉर्चरमुळं आणि मानसिक त्रास दिल्यामुळं माझ्या पतीचे 2 जानेवारी 2023 रोजी हार्ट अटॅकने निधन झालेलं आहे. असे असून देखील आजही मला हे सगळे कर्मचारी आणि पतसंस्थेचे संचालक मंडळ मला देखील आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यामुळं या बँकेची जास्तीत जास्त चौकशी होऊन यांच्यावर कारवाई करावी असं माझं मत आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाने मला जो हक्क दिलेला आहे त्या हक्कानुसार मी शेवटपर्यंत लढत राहणार आहे अन्यायाविरुद्ध. त्यामुळे आम्ही आता प्रहार जनशक्ती पक्ष ह्यांच्या नेतृत्वाखाली मी हे उपोषण सुरू केलेलं होतं. सत्याला साथ आणि अन्यायाला लाथ या ब्रीद वाक्याप्रमाणे मी शेवटपर्यंत लढत राहणार आहे. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की ह्या बँकेची चौकशी होऊन लवकरात लवकर यांच्यावर कारवाई केली जावी. अन्यथा मी या ठिकाणी ह्याच अंबिका महिला पतसंस्थेसमोर मी आत्मदहन करणार आहे. अंबिका महिला पतसंस्थेच्या सभासदांची यादी मी अनेक वेळेला त्यांना लेखी अर्ज देऊन देखील मला ते देत नव्हते, कारण ते म्हणायचे की सभासदांना अर्ज माहिती देता येत नाही. पण मी 1960चा सहकार अधिनियम कायदा मी बघितलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की सभासदाला किंवा सदस्याला मागितलेली माहिती ताबडतोब देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपला हक्क आहे तो. परंतु त्यांना वेळोवेळी मी लेखी पत्र देऊन देखील मला सभासदांची यादी देत नव्हते. परंतु खूप प्रयत्न करून AR ऑफिस कडून मी त्यांच्याकडून ही यादी मागवली. यामध्ये टोटल 4994 सभासद आहे. पण फक्त त्यांच्या ओळखीच्या आणि जवळच्या लोकांना सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे म्हणून त्यांनी नोटीस पाठवलेली आहे. परंतु जे खरोखर या सभेचे सभासद आहेत त्यांना गेली अनेक वर्ष, कमीत कमी 10-15 वर्षापासून त्यांना कुठला डिव्हिडंड नाही किंवा त्यांना कुठली नोटीस नाही आणि अशी टोटल रक्कम पाहिली तर ती काही कोटीच्या घरामध्ये देखील आहे. याची देखील चौकशी व्हावी. त्याचप्रमाणे ही सभासद यादी अद्ययावत आहे की नाही हाच मोठा प्रश्न आहे. कारण एका सभासदात्वाचं एका पतसंस्थेला एका वेळी एकाच नाव असतं, परंतु या ठिकाणी एकाच व्यक्तीचे 2-2 ठिकाणी सभासद म्हणून नाव देखील आहे. त्यामुळे ह्या यादीची, सभासदांची देखील चौकशी व्हावी आणि या पतसंस्थेचा पूर्णपणे भ्रष्टाचार उघड करावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे आणि प्रशासनाला देखील नम्र विनंती. आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी अभिषेक बारसे. करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज. आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा 86 68 50 08 62.